तारा राणीची समाधी सध्या उपेक्षित आहे। साताऱ्याच्या संगम माहुलीमध्ये तारा राणीची समाधी आहे आणि त्या तारा राणीच्या समाधीकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे झी24 तासनं आणखी एक मोहीम हाती घेतली। महाराणी ताराबाईंची समाधी उपेक्षित आहे। साताऱ्यातल्या संगम माहुलीमध्ये तारा राणीची समाधी आहे, मात्र त्या समाधीकडे सरकारचं दुर्लक्ष झालं। गेल्या काही वर्षांपासून तारा राणी यांच्या समाधीकडे दुर्लक्ष झालं। तारा राणीच्या समाधीकडे दुर्लक्ष होतंय, त्यामुळे समाधीचं संवर्धन व्हावं यासाठी आता झी24 तासनं मोहीम हाती घेतली आहे। झी24 तासच्या मोहिमेला स्थानिक ग्रामस्थांची साथ मिळते। ज्या ठिकाणी तारा राणीची समाधी आहे त्या ठिकाणी झी24 तासची टीम पोहोचली। त्या परिसरातल्या समाधीचं वास्तव झी24 तासनं जगासमोर आणले। आता सरकार याकडे लक्ष देऊन तारा राणीच्या समाधीकडे लक्ष देऊन संवर्धन करेल अशी अपेक्षा आहे। त्याची आता अवस्था काय आहे? लोक कोण आता ते आडबाजूला असल्यामुळे जे दर्शनाला येतात लोक, त्यांना ते सापडत नाही। मग ते विचारतात बाबा इथं आणून ठेवलं, ते कुठं आहे, कसं आहे। मग त्यांना ते दाखवून सांगावं लागतं बाबा हे इथं आणून ठेवलेलं आहे। मग ते प्रत्येक वेळी विचारतात की बाबा कोण याच्यात लक्ष घालतंय का, जीर्णोद्धार कधी होणार आहे, काय। आम्ही काय बोलू शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही, कोण इकडे लक्ष देत नाही। सरकार पण याच्यावर काही लक्ष घालत नाही। मध्ये पाठीमाग प्रांत ऑफिसचे पण काय लोक येऊन गेले, त्यांनी सुद्धा येऊन फक्त जागा बघितली, ते पण पुन्हा कोण आलेले नाहीयेत। एवढं दुर्लक्ष होतंय हे देखील आम्हाला गावकरी म्हणून खंत वाटते। खरं तर गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये या ताराबाईंच्या समाधीला गाव पातळीवरती जीर्णोद्धार करण्याचं काम केलेलं होतं, त्याला डागडुजी करण्याचं काम केलेलं होतं। मात्र काही लोकांनी पुढाकार घेऊन जे काही काम घेण्याचं एक श्रेय घेण्याचा युक्तिवाद केलेला होता, मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला काम होईल अशी आशा खूप मोठी आम्ही ठेवलेली होती। मात्र त्यांनी त्या समाधीचं जे आहे ते परिस्थिती एक वेगळ्या प्रकारे नेऊन त्या ठिकाणी उत्खनन केलं, मोठ्या प्रमाणावरती उत्खनन केलं। मात्र त्यावरती ते स्टॉपच झालं। ते आहे ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। पुराव्यामध्ये हे पूर्ण खड्डे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ती परिस्थिती जी काय होती ती पूर्ण परिस्थिती त्यांनी नष्ट केली। त्यातले काही जे सापडलेले पुरावे होते ते पुरावे आज एका गावामध्ये आम्हीच पुढाकार घेऊन ते व्यवस्थित ठेवलेले आहे। खरं तर महाराष्ट्राचं हे एक आपण दुर्दैव म्हटलं पाहिजे की ज्या महाराणी ताराबाई साहेबांनी औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडलं, औरंगजेबाला ठेचका दिला, औरंगजेबाशी लढून शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य वाचवलं, महाराष्ट्र धर्म वाचवला, अशा महाराणी ताराबाई साहेबांचं स्मारक हे अत्यंत विपन्न अवस्थेत आहे। त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाची कबर पाडायची मोहीम, सरकार पुरस्कृत मोहीम आपण चालू करतो। आपली स्मारकं आपण चांगल्या पद्धतीनं पहिल्यांदा जतन केली पाहिजेत आणि मग त्याच्यावर आपण बोललं पाहिजे असं माझं मत आहे। तर पराक्रमी महाराणी ताराबाई यांचा इतिहास कसा होता त्यावर आपण एक नजर टाकूयात। तर तारा राणी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या। सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या तारा राणी या कन्या होत्या आणि त्यांची समाधी सध्या उपेक्षित असल्याचं आपण पाहतो। स्वराज्य संकटात असताना त्यांनी मराठ्यांचं खंबीरपणे नेतृत्व केलं। औरंगजेबाच्या आक्रमणाचा तारा राणी यांनी नेटानं सामना केला। संगम माहुलीवर तारा राणी यांची समाधी आहे, मात्र ही समाधी सध्या उपेक्षित आहे।